इकडे मीरा भाईंदरच्या महापौर पदावरून आमदार नरेंद्र मेहता यांच्या बहिणी डिंपल मेहता या विराजमान झाल्या, पण राजकारण मात्र सुरू झालं। मीरा भाईंदरचा महापौर मराठी असायला हवा यासाठी मराठी एकीकरण समितीनं वातावरण चांगलं स्थापवण्याचाही प्रयत्न केला, पण भाजपच्या बहुमताच्या जोरावर डिंपल मेहता याच पुन्हा एकदा महापौरपदी विराजमान झाले। महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच महापौर मराठी का अमराठी यावरून मोठा वाद उफाळला होता। आता मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये राजकारण कसं पेटलंय पाहूयात। मीरा भाईंदरचा महापौर अमराठीच, डिंपल मेहता महापौरपदी विराजमान, मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। संभव बनेगा ना, बनाएंगे ना, हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना, हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भाजप नेते कृपाशंकर सिंहांच्या या वक्तव्यानं महापालिका निवडणूक प्रचारात मोठा वाद झाला होता आणि आज मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता विराजमान झाल्या आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौर द्यावा अशी मागणी मराठी एकीकरण समितीनं केली होती। तसं झालं नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता। मीरा भाईंदर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीसाही बजावल्या। आज महापौर निवडीवेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, पण महापालिकेपासून काही अंतरावर असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ पोलिसांनी त्यांना रोखून धरलं। अनेकांनी गोळ्या खाल्ल्या आणि शासनाच्या आकडेवारीनुसार 107 हुतात्मे गेले, रक्त सांडलं आणि तेव्हा एक भाषिक मराठी राज्य स्थापन झालं। अहो, त्यावेळेस पण मोरारजी सारखा माणूस मुख्यमंत्री होता, त्यांनी ऑर्डर दिल्या गोळ्या झाडा मराठी माणसावरती आणि हे राज्य म्हणजे मुंबई राज्य हे गुजरातमध्ये विलिनीकरण करा, परंतु मराठी माणसाने ते होऊ दिलं नाही। आणि आता देखील नरेंद्र मेहता सारखे माणसं मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुद्दा म्हणून पुन्हा एकदा घराणेशाहीच्या माध्यमातून एक अमराठी महापौर या महापालिकेवर देतात। इकडे महापालिकेत महापौर निवड प्रक्रिया पार पडली। आमदार नरेंद्र मेहतांच्या बहिणी डिंपल मेहता यांना भाजपचे 78 आणि 1 अपक्ष अशी 79 मतं मिळाली आणि त्या पुन्हा एकदा महापौरपदी विराजमान झाल्या, तर उपमहापौर म्हणून भाजपचेच ध्रुवकिशोर पाटील विजयी झाले। मराठी एकीकरण समिती हे काही ठराविक लोकांनी आंदोलन केलेलं आणि ते पण पेड वर्कर होते आणि आम्हाला हेही माहीत आहे हे राजकीय ह्या मागून चालवणं ह्याच्यामध्ये लोक होती, पण ठीक आहे, त्यांचंही अभिनंदन। पण डिंपल विनोद मेहताचा जन्म इकडे झाला, त्यांचा वडिलाचा जन्म इकडे झाला, मला 48 वर्ष शहरामध्ये झालं, तरी आता कुठल्या पद्धतीने महाराष्ट्राचा आम्ही नागरिक बोलायचं मला समजत नाही। या शहराने मला 2दा निवडून दिलं, ते दुसऱ्यांदा महापौर होत आहे, तरी त्याला विरोध म्हणजे हे खरं हास्यपदी आहे आणि हे एका प्रकारचं कोणतरी यांना मागून चालवतं हे स्पष्ट झालं। भाजपच्या डिंपल मेहता यांना 79 मतं मिळाली। काँग्रेसच्या रुबीना शेख यांना 16 मतांवर समाधान मानावं लागलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मराठी एकीकरण समितीवर टीका केली आहे। ही समिती आत्ताच कुठून आली असा सवाल सरनाईकांनी विचारलाय। हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदरमधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलनं करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते। मीरा भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा यापूर्वीही गाजला होता। मनसैनिकांनी एका अमराठी व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राज ठाकरेंनी मीरा भाईंदरमध्ये जात सभा देखील घेतली होती। आता महापौर पदावरूनही मराठीचा मुद्दा उपस्थित झालाय, पण महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता बहुमतानं विजयी झाल्या आहेत। रमेश शर्मा, NDTV मराठी, मीरा भाईंदर।